घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि नोकरीसाठी बाहेरगावी गेलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच ओढ असते, ती म्हणजे घरी जायची, आईच्या हातची जेवण जेवायची, तिची काळजी, तिचा आवाज हे सगळं दूर असताना याची जास्तच आठवण येत असते. सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो कोणालाही भावुक करेल. हा व्हिडिओ आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेम जिव्हाळा दाखवत आहे आणि 4 महिन्यांचा अनुभव एका क्षणात विसरायला भाग पडतोय. हा व्हिडिओ पाहताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. हा व्हिडिओ एका आईने कॉलेजमध्ये शिकायला गेलेल्या आपल्या मुलासाठी दिलेल्या सरप्राईजवर हा व्हिडिओ आधारित आहे. तब्बल 4 महिने कॉलेजमध्ये राहिल्यानंतर मुलगा जेव्हा घरी येतो, त्याच्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहणारी आई मस्त घर सजवते, दारात सुंदर रांगोळी काढते आणि मुलासाठी एक खास सरप्राईज प्लॅन करते. हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की आई दाराच्या बाजूला लपून उभी आहे, हातात बर्थडे बॉम्ब आहे, चेहऱ्यावर प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. दार उघडताच मुलगा वडिलांसोबत घरात येतो. त्याला काहीच कल्पना नसते. अचानक आई बर्थडे बॉम्ब उडवते आणि मुलगा क्षणभर चकित होऊन जातो. पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तो लगेच आईकडे जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. आईच्या डोळ्यात अश्रू, ओठावर हसू आणि मिठीत साठलेली 4 महिन्याची ओढ दिसते. ती मुलाच्या गालावर प्रेमानं पप्पी देते, त्याला जवळ धरून ठेवते. बाजूला उभे असलेले वडील हे दृश्य पाहून भावुक झालेलं पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः भावुक झाल्याचं पाहायला मिळते. एकानं कमेंट्सद्वारे म्हटलेलं आहे, हे तर प्रत्येक हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलाचं स्वप्न आहे. तर दुसऱ्या जसं म्हटलंय, आईचं प्रेम याहून वेगळं काही नसतं. हा व्हिडिओ पाहून थेट घरी जायची इच्छा झाली असे देखील नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरीसाठी घरापासून दूर असलेले तरुण तरुणी यांना हा व्हिडिओ फारच भावला असून अनेकांनी आपल्या आईवडिलांची आठवण येत असल्याच्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत. आईसाठी वेळ काढा, कारण असा क्षण आयुष्यात फार मौल्यवान असतो, असं देखील नेटकरी म्हणत आहेत. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.